माझे आमच्या सोसायटीमधले ज्यावेळेस मी नव्हतो इथे, मी परदेशात असताना बाबा गेले तेव्हा बहीण आणि हे आई फक्त एकटीच होती, तेव्हा सर्व सोसायटीमधील सभासदांनी खरोखर सगळं काही केलं. म्हणजे मी येईपर्यंत 18 तासानंतर ते सगळं जे बाकीचे सोपस्कार करायचे होते त्याच्या अगोदर सर्व गोष्टी त्यांनी सांभाळल्या. परत आमचे खास मित्र पुण्यावरून आलेले आहेत, नंदकुमार शिंदे आणि त्यांची फॅमिली, त्यांचे पण मी आभार मानतो आहे. नागेश भोसले, त्याच्यानंतर आमचे पुष्कळसे असंख्य नातेवाईक आहेत, म्हणजे जगे फॅमिली आणि त्यांचे आडनावं वेगवेगळे आहेत, त्यामुळे मी सगळ्यांची आडनावं घेत नाहीत. सगळ्यांचे आभार मानतो आहे आणि सगळ्यांनी जे आज या कार्यक्रमाला उपस्थिती राहून बाबांना एक श्रद्धांजली दिली आहे त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. खरं म्हणजे त्याच्या आईवडिलांच्या नकळत तो त्यांच्या काकांच्या मदतीनं इंद्रजितांकडे आला आणि जादू शिकत होता. बाबांनीही त्याच्यातले गुण हेरले आणि त्याला बाल जादू स्पर्धेसाठी तयार केलं आणि स्वतःच्या जबाबदारीवर घरातल्या कोणाचाही पाठिंबा नसताना त्याला सोबत घेऊन ते गेले. आणि विशेष म्हणजे त्या बाल जादूगारानं त्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळवला. मला वाटतं इंद्रजितांनी ज्यांना ज्यांना स्पर्श केला त्यांच्या आयुष्याचं त्यांनी सोनं केलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. प्रत्येक वेळेला आपला कोणीतरी शिष्य राष्ट्रीय स्तरावरती जाईल आणि प्रथम पुरस्कार मिळवेल असं त्यांचं स्वप्न असायचं आणि त्यांनी ते प्रत्येक स्पर्धेत सहभागी आपल्या शिष्यांकडनं प्रत्यक्षात उतरवलं. ह्या तरुणानं नंतर पुढे उच्च शिक्षण घेतलं, पण जादू हाच पूर्ण वेळेचा व्यवसाय तो करतोय. बाबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपल्या समोर येत आहेत काही विशेष जादू घेऊन सुप्रसिद्ध जादूगार, मल्टी टॅलेंटेड जादूगार आणि शब्द भ्रमकार जादूगार संदीप परदेशी. गुड आफ्टरनून लेडीज अँड जेंटलमन. जादूगर संदीप परदेशीचा सादर नमस्कार. आज मला इकडे या दिनानिमित्त काही मोठे जादूचे प्रयोग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. तर एक प्रयोग जो बाबांचा आवडता आणि माझा देखील आवडता एक प्रयोग मी नक्कीच इकडे सादर करेन आणि तो आहे हा जो प्रयोग आपण इकडे समोर पाहत आहात. तसं या प्रयोगाचा एक इतिहास देखील आहे. फ्रान्समध्ये जेव्हा राज्यक्रांती सुरू होती तेव्हा क्रांतिकाऱ्यांना मारण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं मशीन वापरलं जात होतं आणि त्या मशीनचं नाव होतं गिलोटिन. आणि त्याच जमान्याचं फ्रेंच गिलोटिन आज आपण इकडे पाहत आहोत. हे आहे फ्रेंच गिलोटिन. हे आहे त्या गिलोटिनचं धारधार पातं आणि ही जी रिकामी स्पेस आपल्याला दिसते त्या ठिकाणी त्या काळी कोणा क्रांतिकाऱ्याची मान ठेवली जात होती. पण आज डेमॉन्स्ट्रेशनसाठी माझ्याकडे एक काकडी आहे. या काकडीला आपण तिकडे ठेवूया. पण त्या ठिकाणी त्या काळी कोणा क्रांतिकाऱ्याची मान ठेवली जात होती आणि वरनं फक्त हुकूम येईल किल, त्या क्रांतिकाऱ्याची मान धडापासून वेगळी होई. ज्या पद्धतीने या काकडीचे 2 तुकडे झालेले आहेत. एकदम सोपं सिंपल असं मशीन आहे. याचं पोस्टमॉर्टम मी नक्कीच करेन. हे आहे या मशीनचं धारधार पातं आणि हे जे ब्लेड आहे हे इथून मानेला कट करून असं खाली जातं. अगदी सोपी अशी मॅजिक आहे, सोपं असं मशीन आहे. ज्या पद्धतीने आपल्या समोर इकडे काकडीचे तुकडे करून दाखवले आहे त्याच ठिकाणी मी आज आपणापैकी कोणा एका भगिनीची मान ठेवू इच्छित होतो. आपल्यापैकी कोणीही शूरवीर महिला लवकरात लवकर वरती येऊन आपली मान या मशीनमध्ये ठेवायची. तर बघूया आजच्या ठाण्याची झाशीची राणी कोण आहे ते. तो लेट्स सी. ओके, हियर वी आर हॅव्हिंग अ ब्रेव अँड करेजियस लेडी. जोरात टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. क्या म्हणजे आपल्याला पूर्ण विश्वास पटेल की ते ब्लेड तुमच्या मानेतून आरपार गेलंय की नाही. म्हणजे आम्ही एकही चान्स नाही सोडणार आहोत तुमची मान कापण्याचा. ठीक आहे, तो प्रयोग सुरू करूया. पण सुरू करण्याआधी जो कोणी हा प्रयोग करण्यासाठी माझ्याकडे येतं मी त्यांना नेहमी एक प्रश्न विचारतो, एक शेवटचा प्रश्न विचारतो. कोई ख्वाहिश? अच्छा, ओके, चला बघूया. तर काय नाव म्हणाला? सुनीता ताई, तुम्ही रेडी आहात? सुरू करूया द मोस्ट डेंजरस मॅजिक ऑफ टुनाइट. लेट्स बिगिन विथ
ओके, तर सुनीताताई इकडे तयार आहे, तर मी देखील इकडे तयार आहे. जसं मी 3 म्हणेन, म्युझिक कट करा. जसं मी 3 म्हणेन त्या क्षणी हे ब्लेड यांच्या मानेतून आर पार जाईल आणि यांची जी मान आहे ती सुरू करूया. पिन ड्रॉप सायलन्स, कारण खरंच खूप डेंजरस मॅजिक आहे. सुरू करूया. 1 2. का प्रसाद वाटायचा आहे का? हरकत नाही. 3 म्हणता क्षणी हे ब्लेड यांच्या मानेतून आरपार आणि यांची जी मान आहे ती रेडी टू सर्व. सुरू करूया. पिन ड्रॉप सायलन्स, कारण त्यांची लक्षात ठेवा यांची मान त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी आपण काही क्षणापूर्वी काकडीचे तुकडे होताना पाहिले होते. त्याच ठिकाणी सुनीताताई यांनी आमची मान तिकडे ठेवलेली आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंडची पण चूक जर इकडे झाली तर काही होऊ शकतो. सो पिन ड्रॉप सायलन्स. जर कोणाला हृदयाचा त्रास असेल, कोणाला हार्ट प्रॉब्लेम असेल तर प्लीज त्यांनी ही जादू बघू नये. सुरू करूया. 1 2 2.5 3 3. सुनीताताई, आर यू ऑल राईट? येस, शी इज ऑल राईट. जोरात टाळ्या होऊन जाऊ द्यात. आरामात आरामात, परत नाही का? येस, अँड हिअर शी इज परफेक्टली फाईन. जोरात. एक मिनिट सुनीताई, एक मिनिट इकडे या. तसं मॅडम तुमच्या मानेला तर काही नाही झालं, पण खाली जी मी काकडी ठेवली होती त्याचा पूर्ण कचुंबर झालेला आहे. बट शी इज परफेक्टली फाईन. तर पुन्हा एकदा यांच्या धैर्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवूया. पण जाण्यापूर्वी एक महत्त्वाची असते, एक टायमिंग महत्त्वाचं असतं, तो क्षण महत्त्वाचा असतो. तो क्षण जर का त्या जादूगारानं साधला तर त्यांनी सगळी जादू साधली असं म्हटलं जातं. एक वेळ, एक अदृश्य वेळ या नावाचा एक अनोखा कार्यक्रम जादुई क्षेत्रामध्ये एक तरुण तडफदार जादूगारानं सादर केला होता. त्याचा जो शुभारंभाचा प्रयोग झाला तो 21 जानेवारी 2010ला यशवंत नाट्यगृह मुंबई येथे झाला. आणि त्या प्रयोगाला जादूगार इंद्रजित यांना त्यांच्या या शिष्यानं अतिशय आवर्जून आमंत्रित केलं होतं. किंबहुना त्या कार्यक्रमाचा शुभारंभच जादूगार इंद्रजित यांच्या हस्ते झाला. मेंटलिझम किंवा माइंड रीडिंगचा एक जबरदस्त असा तो कार्यक्रम एक अदृश्य वेळ या नावानं हा कलाकार करतो. मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात देखील त्यांनी आपल्या मेंटल मॅजिकचं दर्शन घडवून जजेससह सर्वांची वाहवा मिळवली होती. आज या कार्यक्रमात बाबांना श्रद्धांजली म्हणून तो विशेष कार्यक्रम आपल्यासमोर करतोय. आपल्या टाळ्यांच्या कडकडाटात मंचावर स्वागत करूया जादूगार मिलिंद कदम. आता मी जो प्रयोग आपल्यासमोर सादर करणार आहे त्यासाठी मला 6 व्यक्तींची गरज आहे. तर ते 6 व्यक्ती रँडमली चूज करावेत अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी आता हे कागदी बाण फेकणार आहे. ते ज्यांच्याकडे पडतील त्यांनी इथे यायचं आहे. फक्त पुरुषांनी यायचं आहे, स्त्रियांनी नको आहे. तर ज्यांच्याकडे पडतील त्यांनी इथे 1 2 3 4 5 आणि अजून एक. आणि कोण? हे बाण कुठेही पडले असते आणि कोणीही व्यक्ती इथे येऊ शकतं. 1 2 आणि कोण आहे? प्लीज कोणी या, कोणी या. आणि एक कोणतरी व्यक्ती, कोणी या. हां प्लीज फास्ट फास्ट. वाव, कम ऑन. इथे आलेल्या प्रेक्षकांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. व्हेरी गुड. आता मी तुमच्याकडे काही वस्तू देणार आहे.
तुम्हाला तुम्ही काही वस्तू दिलेल्या आहेत त्या तुम्ही खिशात ठेवा तुमच्या. आता आपण याआधी कधी भेटलो आहे? कधीच नाही भेटलो आहे. ओके. आणि माझ्याकडे एक बॉक्स आहे ज्यामध्ये मी माझ्या मॅजिकचे प्रॉप्स वगैरे सगळे ठेवतो. तर तो एक बॉक्स इथे ठेवलेला आहे. तर मी तुम्हाला विनंती करतो की कोणी मला 10 रुपयाची नोट द्या. 10 रुपयाची नोट. कोणी जास्त देऊ नका, फक्त 10 रुपये. मी टच करत नाही आहे. ती 10 रुपयाची नोट आहे. ती कोणी देऊ शकता. तुम्ही देता? कोण? तुम्ही देता? अच्छा. तुम्ही फोल्ड करा आणि याच्या आत ठेवा. तसं नको. उघडा. अच्छा, तुमची नको. कोणी दुसऱ्याने द्या. ठीक आहे. याने एक 10 रुपयाची नोट दिली आहे आणि मी ती याच्यामध्ये ठेवली आणि ती मी शेवटी उघडणार आहे. तेव्हा हे एनव्हलप मी इथे ठेवतोय. आता माझ्याकडे पत्ते आहेत. तर ह्या पत्त्यामध्ये एक पत्ता निवडायचा आहे. तर सर तुम्ही येता या. हे पत्ते आहेत, जरा मिक्स करा. ओके. हॅपी? इथे ठीक आहे. बघा, तो पत्ता कुठला आहे जरा लक्षात ठेवा. इवन मी म्हणतो की तुम्ही तो तुमच्या खिशात ठेवा, मला दाखवू नका. ठेवला? ओके. अच्छा, आता मी ओळखण्याचा प्रयत्न करतो की तो पत्ता कुठला असेल साधारण. तो ब्लॅक पत्ता आहे? नो? एक सेकंड, तुम्ही तुमच्या जागेवर जा. त्यामध्ये मी माझे नॉर्मल प्रॉप्स जे आहेत ते ठेवतो. हा जो बॉक्स आहे मी इथे ठेवतो आहे आणि ह्या बॉक्समध्ये मी एक स्पेशल वस्तू ठेवणार आहे. स्पेशल वस्तू काय आहे तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवतो. ओके. ती वस्तू काय होती तुम्हाला आश्चर्य वाटतंय का? म्हणजे तुम्हाला थोडंसं क्युरियोसिटी असेल की त्या वस्तूमध्ये काय आहे. अच्छा, ती वस्तू उघडायच्या आधी आपण त्या एनव्हलपमध्ये तुमचा पत्ता मला ओळखता नाही आला, सॉरी. तो नंबर कार्ड आहे? नंबर कार्ड आहे का? म्हणजे 1 2 3 4 आहे? नो. तो ब्लॅक कार्ड पण नाही आहे. ओके. याची नोट ठेवली आहे. त्या नोटेवरचा नंबर जो सिरियल नंबर आहे, शेवटचे 6 त्यापैकी पहिला डिजिट 5 आहे का? नाही? ओके. इट्स